तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर पुण्यामध्ये उबेर पास आलेला आहे मित्रांनो, आणि याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. उबेर पास कसा घ्यायचा आणि त्याचे नियम व अटी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि चॅनल नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर उबेरने पुण्यामध्ये पास आणलेला आहे, आणि मित्रांनो 24 तासासाठी त्यांनी 17 रुपयाचा पास आणलेला आहे, प्लस 18% जीएसटी, म्हणजे 3 रुपये 6 पैसे जीएसटी लागणार आहे. आणि 72 तासासाठी 48 रुपयाचा पास आणलेला आहे त्यांनी, प्लस 18% जीएसटी असा असणार आहे उबेरचा पास. सध्या तरी असा आहे, काही दिवसांनी अजून लागू करते, 7 दिवस 15, जसं की ओला 30 दिवसात 15 दिवसासाठी देत आहे, तसं तुम्हाला उबेर सुद्धा आता हळूहळू चालू करेल, अपडेट करत राहील. तर आता सध्याला तरी 24 तास आणि 72 तासासाठी पास आलेला आहे. तर 24 तास घ्या मित्रांनो. आणि जर तुम्ही पास नाही घेतला आणि गाय उबर तसं चालू केलं, तरी पहिली बुकिंग मारली की तुमचं अकाउंट हे मायनस पडणार आहे 20 रुपये 6 पैसे. तर पहिल्यापेक्षा महाग झाला, म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन परवडत नाही. कारण पहिला 19 रुपयेच घेत होता, आता 20 रुपये 6 पैसे घ्यायला लागलाय, म्हणजे 1 रुपया 6 पैशाने आता अजून रेट वाढलेला आहे उबेरचा. तर डिटेल मी तुम्हाला व्हिडिओ देतो साईडला, की सांगतो पास कसा घ्यायचा ते. तर त्याच्या अगोदर यांचे जे पास विषयी जी माहिती आहे ती सांगतो तुम्हाला. जर तुम्ही पास नाही घेतला, अनिवार्यच आहे प्रत्येकाला पास घेणं. जर नाही घेतला तुम्ही, तर पहिल्या ट्रिपला तुमची कपात होणार आहे 20 रुपये 6 पैसे. सबस्क्रिप्शन प्लॅन आहे त्यांचा 24 तासासाठी. तर आज समजा सकाळी 8ला घेतलं, तर उद्या सकाळी 8ला हा पास संपेल. तर मित्रांनो, बरोबर 24 तासानंतर हा पास संपणार आहे. अजून एक सूचना दिली मित्रांनो याच्यामध्ये, की पास हा वेळेनुसार बदलणार आहे. म्हणजे आज जर 17 रुपये आणि त्याला जीएसटी 18% म्हणजे 20 रुपये आहे, तर तो कधी पण बदलू शकतो, कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो. तर मला वाटत नाही तो कमी करेल, तर वाढवतच जाईल तो. तर महिन्याचा पण पास तो चालू करेल लवकरच, महिन्याचा 15 दिवसाचा. तर पाहूया आपण कसं अजून अपडेट आणता येईल. आपले परिवहन मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक, त्यांना कधी कळणार उबेर ओला विषयी कारवाई करायला, कधी जमणार त्यांना. टेस्ला घेऊन बसलेत आणि काही बोलत नाहीत. तर घ्या, अजून रिक्षा घेत आहेत. तर ओला उबेरच्या जीवावर जर तुम्ही रिक्षा घेत असाल तर घेऊ नका मित्रांनो. तर ओला उबेर आता खूप लुटायला लागलेला आहे. तुम्ही दुसरे जर नोकरी करत असाल, काहीतरी करत असाल आणि पार्ट टाइम म्हणून जर रिक्षा घेत असाल तर ठीक आहे. जर तुम्ही फक्त रिक्षाच्या ओला उबेरच्या जीवावर जर रिक्षा घेत असाल तर घेऊ नका. कारण की नवीन नवीन पास, आता ओलाचा पण पास महाग झालेला आहे. पहिला 21 रुपये काहीतरी पर डे ला होता, आता 24 रुपये 25 रुपये त्यांनी पर डे ला केलेला आहे. आणि महिन्याचा डायरेक्ट घ्या म्हणतो 299, म्हणजे 10 रुपये दिवसाला. तर तो परवडत आहे, पण ते बुकिंग ओला बसत नाहीयेत, ऑर्डर होत आहेत. तुम्ही ऍटो क्लिकर म्हणून लावले तरी ऑर्डर होत आहेत. तर त्याचं रेकॉर्ड चांगला असावं लागतं ओलाचं, तेव्हा त्याला कुठेतरी 50% भेटतात ओला ट्रिप. एक ऑर्डर होते एक बसते, एक ऑर्डर होते एक बसते. सगळ्या ट्रिप तुम्हाला बसत नाही, कारण की गाड्या भरपूर झालेल्या आहेत. तर अजून खूप त्यांचे नियम आलेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही जर पास घेतलाच नाही आणि मारलं, तरी तुमचं अकाउंट मायनस होणार आहे. बुकिंग कम्प्लीट केली मित्रांनो, तरी तुम्हाला हा 20 रुपये चार्जेस हे लागणारच आहेत. त्यामुळे 48 तुम्ही पास नाही घेतला तरी चालेल, कारण ज्यावेळेस तुम्हाला बुकिंग येईल त्यावेळेस तो ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंट मध्ये मायनस पडेल. आणि काही दिवसांनी चालू होईल ते मायनस पडायचं बंद जर झालं तर. पास घेतल्यानंतर ओलाचं कसं आहे, पास घेतला तर तुम्हाला बुकिंग, नाहीतर बुकिंग नाही. तसं काही दिवसांनी उबेर पण अपडेट करेल. त्यावेळेस जोपर्यंत आहे तोपर्यंत अगोदर उबेरचं तुम्ही पास घेऊ नका. पहिली बुकिंग आली त्यात मायनस होऊन जाईल ऑटोमॅटिकली. आणि जर तुम्ही पास घेतला आणि तुम्ही गाडी ट्रिप मारलीच नाही, तर तरी तुमचं ते 20 रुपये मायनस ते मायनस असणार आहे. त्यामुळे पास घेऊ नका, आणि डायरेक्ट पहिली ट्रिप मध्ये ते मायनस होऊनच जाईल. तर मायनस अकाउंट झाल्यानंतर मग ते भरू शकता तुम्ही. तर कुठलं पण एकच पडतं मित्रांनो, पण तुम्ही बुकिंग नाही मारली तर तुमचा फायदा होऊ शकतो पास न घेता. तर आता मी साईडला दाखवतो तुम्हाला पास कसा घ्यायचा. तर व्यवस्थित पहा मित्रांनो, आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, उबेर ओपन करा. आता सकाळचे वाढलेले आहेत मित्रांनो, 8:07 काहीतरी झालेले आहेत, 8 मिनिट. तर आपण उबेर ओपन केलेला आहे मित्रांनो. आणि पास साठी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो मेन मेनू मध्ये. तर मेन मेनू ड्रायव्हिंग पास तुम्हाला दिसला असेल वरती, ड्रायव्हिंग पास. तर आता नवीन ऑप्शन आहे उबेरला ड्रायव्हिंग पास, त्याला टच करायचं आहे मित्रांनो. टच केल्यानंतर ओपन झाल्यानंतर पाहू शकता 24 तास 17 रुपये आणि 72 तासासाठी 45 रुपये असणार आहे. आणि प्लस 18% जीएसटी, म्हणजे 24 तासासाठी जर तुम्ही घेतलं तर त्याला 3 रुपये 6 पैसे
जीएसटी दाखवत आहे तुम्हाला पाहू शकता. तर पहिले 19 रुपये माझं मायनस होतं आणि 17 प्लस 3 रुपये म्हणजे 20 रुपये 6 पैसे आता सबस्क्रिप्शन प्लॅन असणार आहे मित्रांनो 24 तासासाठी. तर तो आपण घेऊया. तर सेट झालेला आहे मित्रांनो आणि ते म्हणतोय तुमचे घेतलेलं आहे कारण ते आता अकाउंटहून मायनस करत नाहीये. ते फक्त वॉलेटला आपल्या मायनस दाखवत आहे नंतर भरायचे आहे ते आपल्याला. तर 24 तासासाठी आपले ऍक्टिव्ह झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर अकाउंटहून ते अगोदर वॉलेटला मायनस करेल मग आपल्याला ते भरायचे आहेत 24 तासानंतर. तर पाहू शकताय असा उबेर पास घेतलेला आहे मित्रांनो आणि आपलं अकाउंट ऍक्टिव्ह झालेलं आहे. तर मित्रांनो उबेरने अजून रेट अपडेट केलेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला दाखवतो की 2 किलोमीटरला जे आहे ते 24 रुपये पर किलोमीटर म्हणतोय. म्हणजे तुम्ही ट्रिप छोटी कुठली मारली तर त्याला फिक्स अमाऊंट असणार आहे 45 रुपये आणि तिथून पुढची जी रक्कम जी आहे ती 24 रुपये किलोमीटरने 2 किलोमीटर पर्यंत असणार आहे. तर 2 किलोमीटरच्या जर पुढे असेल 15 किलोमीटर तर तुम्हाला बरोबर 17 रुपये किलोमीटरने तो रेट भेटणार आहे आणि 15 किलोमीटर जर पुढे असेल तर तो 15 रुपये किलोमीटरनीच बुकिंग लावणार आहे. तर 17 रुपये तो भेटणार नाही तुम्हाला रेट. तर 15 रुपयांनी 15 किलोमीटरच्या पुढच्या ट्रिपला 15 रुपये किलोमीटर भेटणार आहे आणि 15 किलोमीटरच्या आतला असेल 2 किलोमीटरच्या आणि 15 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर त्याला 17 रुपये किलोमीटर असणार आहे आणि 2 किलोमीटर 24 रुपये पर किलोमीटर 2 किलोमीटर पर्यंत असणार आहे मित्रांनो. तर माहिती आवडली असल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया अजून नवीन अपडेटसह.